वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे MCQ क्वेश्चन कसे सॉल्व करायचे ते सॉल्व करण्यासाठी कुठल्या टिप्स अँड ट्रिक्सचा आपण यूज करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे. MSBT डिप्लोमा आय स्कीम आणि के स्कीम त्याच्यासाठी फर्स्ट इयर सेमिस्टर 1चा सब्जेक्ट बेसिक सायन्स आणि फर्स्ट इयर सेमिस्टर 2चा सब्जेक्ट अप्लाइड सायन्स याचे नंबर ऑफ MCQ क्वेश्चन आपण कुठे स्टडी करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोस्टली डिस्कस करू MSBT डिप्लोमा बेसिक सायन्स आणि अप्लाइड सायन्स यासाठी कुठल्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत. बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. बघा सर्वात पहिले टिप्स समजून घेऊ. तुम्हाला काय काय इथे स्टडी करायचं आहे, कशाप्रकारे स्टडी करायचं आहे. बघा सर्वात पहिले तुम्हाला बेसिक टर्म्स म्हणजे ज्या इंट्रोडक्शन पार्ट असेल किंवा बेसिक जे क्वेश्चन असतील ते तुम्हाला तिथे स्टडी करायचे आहेत. त्यानंतर डेफिनेशन स्टडी करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला लॉज अँड फॉर्म्युला स्टडी करायचे आहेत. बघा लॉज आणि फॉर्म्युलाज आणि बघा फॉर्म्युला जेव्हा तुम्ही स्टडी कराल त्याच्या रिलेटेड तुम्हाला इथे बेसिक न्यूमरिकल स्टडी करायचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही स्टडी कराल तेव्हा तुम्हाला इथे पॉईंटला हायलाईट करायचं आहे. तुम्ही तिथे हायलायटर यूज करू शकता. त्या पॉईंटला तुम्ही हायलाईट करून ठेवा. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला मेमरी रिकॉल होईल का म्हणजे जेव्हा तुम्ही क्वेश्चन रीड कराल एक्झाममध्ये तेव्हा तिथे मेमरी रिकॉल होईल का आपण हे रीड केलं होतं. मोस्टली हायलायटरचा ते यूज करा स्टडी करताना. बघा बेसिक टर्म्स तुम्हाला स्टडी करायचे आहेत. देन डेफिनेशन स्टडी करायचे आहेत. लॉज अँड फॉर्म्युला स्टडी करायचे. त्या फॉर्म्युलाच्या बेसवरती न्यूमरिकल स्टडी करायचे. त्यानंतर ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज स्टडी करायचे आहेत. त्यानंतर कंपॅरिझन अँड डिफरन्स म्हणजे कंपॅरिझन बिटवीन डिफरन्स बिटवीन हे तुम्हाला स्टडी करायचं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस नंबर ऑफ क्वेश्चन. तर हे सगळे क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत. आणि प्रॅक्टिस तुम्ही कसे कराल. बघा आपलं जे ॲप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्या स्टोअर सेक्शनमध्ये आपला बेसिक सायन्स आणि अप्लाइड सायन्सचा कोर्स आहे. आणि तो कोर्सची प्राईस फक्त मी 1 रुपीज ठेवलेली आहे. म्हणजे तिथे 1 रुपीजमध्ये तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चन तिथे प्रॅक्टिस करू शकता. बघा कसं आहे बेसिक सायन्स झालं किंवा अप्लाइड सायन्स झालं क्वेश्चन्स तिथे भरपूर आहेत. पण काय एकच क्वेश्चन तिथे काय केला जातो फिरून फिरून विचारला जातो. त्यासाठी तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन तिथे प्रॅक्टिस करावी लागते. आणि आपल्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही स्टोअर सेक्शनला व्हिजिट करा. बघा बाजूला तुम्हाला दिसतं आहे तिथे बेसिक सायन्स आणि अप्लाइड सायन्स हे नंबर ऑफ क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आणि तुम्हाला तिथे समजेल का कशा प्रकारचे क्वेश्चन तिथे एक्झाममध्ये विचारले जातात. बघा ह्या टिप्स तुम्ही फॉलो करा. त्या ट्रिक्स काय आहे तिथे बघा. आता इथे सर्वात महत्त्वाची ट्रिक्स आहे. आता इथे सगळेच तुम्हाला सांगतात इलिमिनेशन मेथड यूज करा. बघा MCQमध्ये काय असतं आहे इलिमिनेशन मेथड म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व करताना जिथे आपल्याला इलिमिनेशन मेथडचा यूज करावा लागतो. मी तुम्हाला ते एक्झाम्पल देऊन सांगतो कशा प्रकारे तुम्ही ते फॉलो करू शकता. बघा इथे मी एक क्वेश्चन दिलेला आहे व्हॉट इज द युनिट ऑफ फोर्स. आता इलिमिनेशन मेथडचा यूज कधी करायचा मी बघा 3 टाईपचे क्वेश्चन तुम्हाला इथे येतील. एक तुम्हाला जे क्वेश्चन तुम्हाला येत आहेत त्याचा आन्सर तुम्हाला माहिती आहे. एक तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला माहिती आहे पण कन्फ्युजन आहे. आणि एक असे क्वेश्चन की तुम्हाला काहीच आन्सर माहिती नाही आहे. बघा एक क्वेश्चन का असेल तुमचा का तुम्हाला आन्सर माहिती आहे. एक क्वेश्चन का असेल कन्फ्युजन आहे आन्सरमध्ये. आणि एक क्वेश्चन का असेल का तुम्हाला काहीच आन्सर माहिती नाही. बघा जो कन्फ्युजनची स्टेज असेल तेव्हा तुम्ही इलिमिनेशन मेथडचा तिथे यूज करू शकता. इथं मी एक्झाम्पल दिलं आहे व्हॉट इज द युनिट ऑफ फोर्स. आता तुम्हाला माहितीच नाही फोर्सचं युनिट काय तर तुम्ही इथे काय करू शकता. बघा तुम्हाला माहिती आहे का मीटरचे युनिट आहे ते लेंथचं आहे म्हणजे हा इलिमिनेट झाला. याला तुम्ही इलिमिनेट करू शकता. त्यानंतर बघा न्यूटन पर MM का युनिट कसलं आहे स्ट्रेसचं आहे. याला तुम्ही इलिमिनेट करू शकता. आता तुम्हाला कन्फ्युजन होते समजा C आणि D मध्ये. बघा नन ऑफ द अबाव एक तर तुमचा आन्सर का असेल नन ऑफ द अबाव असेल किंवा Cवाला असेल न्यूटन. तुम्ही या दोनमध्ये गेस करू शकता. म्हणजे इथे काय होईल तुमची प्रोबॅबिलिटी वाढेल. काय प्रोबॅबिलिटी वाढेल का 50% होईल. बघा तुमचे 4 ऑप्शन आहेत. 4 ऑप्शनमध्ये तुम्हाला एक सिलेक्ट करायचं आहे. इथे तुमची प्रोबॅबिलिटी किती होते 0.25. पण आता तुमचं राहिले किती 2च ऑप्शन राहिले. आता 2मधनं तुम्हाला एक सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे तुमची प्रोबॅबिलिटी काय झाली 0.5 म्हणजे 50% तुमची प्रोबॅबिलिटी झाली. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता इलिमिनेट करू शकता. बघा करेक्ट आपला आन्सर काय आहे युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. म्हणजे तुम्हाला जे इलिमिनेट करत जा जे तुम्हाला आन्सर माहिती आहे तुम्ही रिलेट करू शकता. त्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं का आपण इथे हायलायटर तुम्ही यूज करा. तुमची मेमरी रिकॉल झाली पाहिजे का हा क्वेश्चन तुम्ही रीड केलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं MCQ जेव्हा तुम्ही सॉल्व कराल तर टाईम मॅनेजमेंट तुम्हाला करता आली पाहिजे. कारण तुम्ही जास्त वेळ द्यायचा नाही आहे कारण तुमचा वेळ तिथे संपून जाईल. कारण कमी वेळेमध्ये जास्त क्वेश्चन तिथे सॉल्व करायचे. तर टाईम मॅनेजमेंटवरती सुद्धा भर द्या. जे तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर माहिती आहे ते पटापट पुढे तुम्ही जा. त्यांचं आन्सर माहिती नाही आहे ते तुम्ही इलिमिनेशन मेथडने सॉल्व करू शकता. आणि तिथे गेस करून तुम्ही आन्सर तिथे देऊ शकता. बघा नेक्स्ट काय आहे सिमिलर आन्सर. बघा नेक्स्ट इथे टेक्निक काय ट्रिक्स काय सिमिलर आन्सर. बघा मोस्टली एखादा टीचर जेव्हा क्वेश्चन पेपर पॅटर्न सेट करतो तेव्हा तो काय करतो का मोस्टली सिमिलर
आन्सर तिथे घेतो. म्हणजे काय होते, थोडंसं मुलांचं कन्फ्युजन पण झालं पाहिजे आणि त्याला आन्सर सॉल्व करण्यासाठी इझी पण झालं पाहिजे. मग आपण असं विचार करू का टीचरने असं माइंडसेटने पेपर सेट केलेला आहे, म्हणजे टीचरची सायकोलॉजी असं सेट केलेला आहे का सिमिलर आन्सर आहे. आता इथे एक्झाम्पल मी दिलेलं आहे, व्हॉट इज द युनिट ऑफ टॉर्क. बघा टॉर्कचं युनिट काय, न्यूटन मीटर आहे, हे आन्सर आहे आपलं. पण बघा इथे काय दिलं, गिगा न्यूटन, याचा काय संबंधच नाही आहे. MM याचा काय संबंधच नाही आहे. बघा न्यूटन पर मीटर आणि न्यूटन मीटर हे दोघं कसे सिमिलर आहेत. तुम्ही या दोनमध्ये गेस करू शकता. मग ह्या दोनमध्ये तुम्ही काय करू शकता, गेस करू शकता का कुठला आन्सर असेल. तुम्हाला माहिती आहे याचा आन्सर काय आहे, न्यूटन मीटर आहे, न्यूटन पर मीटर नाही आहे. बघा दोघं दिसायला सारखे दिसतात, कसे सिमिलर आन्सर आहेत, पण ॲक्च्युली एक्झॅक्ट आन्सर काय, न्यूटन मीटर. बघा अशा प्रकारे तुम्ही सिमिलर इथे शोधू शकता आणि इथे गेस करू शकता तुमचं आन्सर काय असेल. त्यानंतर मेमरी टेक्निक. आता मेमरी टेक्निक जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही जर तो क्वेश्चन रीड केला असेल अगोदर तर तुम्ही तिथे मेमरी रिकॉल करू शकता. बघा तुमचे जे मेमरीमध्ये न्यूट्रॉन्स आहेत ते मेमरी रिकॉल करतात. तुम्हाला आन्सर माहिती नसेल तुम्ही पुढे जा आणि मे बी मध्येच तुम्हाला तिथे मेमरी रिकॉल होईल. बघा तुम्ही थोडंसं मेमरी रिकॉल करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मे बी तुम्हाला ते आन्सर आठवेल तुम्ही ते रीड केला असेल तर. थोडी इथे मेमरी रिकॉलसुद्धा करा, म्हणजे मे बी कदाचित ते आन्सर तुम्हाला आठवेल. नाहीतर तुम्ही इलिमिनेशन मेथडचा यूज करून सॉल्व करू शकता. मग आता समजा इथं असं ॲज्युम करतो, आता इथे नेक्स्ट आपण दिलेलं आहे सिलेक्ट ऑप्शन फ्रॉम ABCD. मग आता ॲक्च्युली सायकोलॉजिकली असं सांगितलं जातं आहे का जे आपले ऑप्शन आहेत A आणि D आणि B आणि C, बघा हे दोन ऑप्शन आहेत. तर मोस्टली ॲट द एंड तुम्ही काय करा, कारण सायकोलॉजी अशी सांगते का 70% तुमचे आन्सर आहेत, 70% तुमचे आन्सर आहेत हे B आणि C मधनं असतात. B आणि C वाले ऑप्शन असतात. असं का, कारण जो टीचरचा पेपर सेट करतो त्याला असं म्हणजे तो असं डिसाईड करत नाही की स्टुडंटला लगेच आन्सर भेटला पाहिजे. A वाला आन्सर किंवा D वाला किंवा पहिलं पण नसेल आणि शेवटचं पण नसेल. मोस्टली कसं सेट करतो तो B आणि C ला सेट करतो. बघा ही सगळी प्रोबॅबिलिटी आहे, पण आपण असं ॲज्युम करू तुमचे 50 क्वेश्चन्स होते. 50 म्हणजे तुम्ही 45 क्वेश्चन सॉल्व केले आणि तुमचे 5 क्वेश्चन्स इथे रिमेनिंग आहेत. तर 5 क्वेश्चनमध्ये तुम्ही काय करू शकता, एक तर सगळे ऑप्शन B सिलेक्ट करा किंवा काही ऑप्शन B सिलेक्ट करा, काही ऑप्शन C सिलेक्ट करा. म्हणजे तुमचे चान्सेस तिथे वाढतील. बघा तुमचे 2 क्वेश्चन जरी बरोबर आले तरी तुमच्या तिथे पर्सेंटेज तिथे मार्क तिथे वाढतील. पण ही बघा ही सगळी प्रोबॅबिलिटी आहे. मेन तुम्हाला फोकस करायचं इलिमिनेशन मेथड आणि मेमरी रिकॉलवरती. तुम्हाला स्टडी करण्यासाठी ह्या टिप्स यूज करायचे आहेत. ॲट द एंड तुम्ही ट्रिक्समध्ये याला फॉलो करू शकता. मोस्टली B आणि C वाला आन्सर तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि अजून एक बघा, अजून एक सायकोलॉजिकल थेरी अशी आहे का जसे तुमचा नंबरवाला आन्सर असेल, समजा एक्झाम्पल घ्या 0, 1, 3 आणि 100 आहे. बघा याच्यामध्ये पण 2 थेरी आहेत. आता समजा मोस्टली लार्ज व्हॅल्यू आणि स्मॉल व्हॅल्यू, तुमचं आन्सर मोस्टली का असते लार्ज व्हॅल्यू आणि स्मॉल व्हॅल्यूमधलं असतं आहे. तर तुमचे जर काही न्यूमरिकलचा आन्सर असेल तुम्ही लार्ज व्हॅल्यू आणि स्मॉल व्हॅल्यूमधला आन्सर सिलेक्ट करू शकता. अशी सुद्धा एक थेरी आहे. अशी सुद्धा एक थेरी आहे का तुम्ही लार्ज व्हॅल्यू आणि स्मॉल व्हॅल्यूला इलिमिनेट करा आणि जे रिमेनिंग व्हॅल्यू आहे त्याच्यातला आन्सर चूज करू शकता. पण तुम्ही या ट्रिक्सवरती जाऊ नका. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल, बघा ABCD ॲट द एंड तुमचं सॉल्व करून झालेलं आहे सगळं आणि 5च क्वेश्चन बाकी आहे. तुम्ही B आणि C मधलं ऑप्शन घेऊ शकता. तिथे तुम्ही प्रोबॅबिलिटीवरती जाऊ शकता. मे बी असं असू शकते, यावर जाऊ शकता. पण तुम्ही ट्रिक्स फॉलो करा, सिमिलर आन्सरवाली, इलिमिनेशन मेथडवाली आणि मेमरी रिकॉलवाली. बघा अजून यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.